उद्योग व्यवसाय सुरू झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर कोणाचा ना कोणाचा तरी सहयोग आवश्यक असतो. कर्मचारी, तंत्रज्ञ, विविध सल्लागार, ग्राहक यांचा सहयोग आवश्यक असतोच. पण त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय, आर्थिक आणि वाणिज्य इत्यादी संस्थांचा सहयोगही आवश्यक असतो. म्हणूनच आपले पुढील परिसंवाद याच संकल्पनेवर आधारलेले आहेत. आपल्या तिसऱ्या परिसंवादाचा विषय आहे मराठी उद्योजकतेच्या विकासासाठी सहाय्य करणाऱ्या संस्था. या परिसंवादात सहभागी झाले आहेत माननीय डॉक्टर परशुराम पाटील, माननीय श्री प्रसाद देशपांडे, माननीय श्री सुरेश लोंढे आणि माननीय श्री संदीप पाध्ये. आता आपण वळूया पुढच्या परिसंवादांकडे. उद्योजकतेच्या विकासासाठी सहाय्य करणाऱ्या संस्था याबद्दल आपण आता मान्यवर वक्त्यांकडून जाणून घेऊया. आपले पुढचे वक्ते आहेत माननीय डॉक्टर परशुराम पाटील. श्री पाटीलजी यांनी शेती तंत्रज्ञान या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. ते या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. शेती हा सुद्धा व्यवसाय उद्योग आहे. शेती व्यवसायाची व्यापकता याबद्दल तसंच आजच्या काळामध्ये मराठी युवक युवतींना कृषी क्षेत्रामध्ये ज्या संधी आहेत यावर विशेष प्रकाश टाकला आहे. डॉक्टर पाटील यांना अशी विनंती करते की मराठी युवकांना कृषी क्षेत्रात कशा संधी आहेत याबद्दल मार्गदर्शन करावे. नमस्कार, मी डॉक्टर परशुराम पाटील. मी ॲग्रिकल्चर इकॉनॉमिस्ट आहे. मी सध्या एशियन डेव्हलप बँकसोबत तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करत आहे. आज आपल्याशी मराठी मुलांना ज्या कोणत्या संधी आहेत स्पेशली ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये याच्यावरती आपल्याशी मी हितगुज करणार आहे. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र हा भारतामध्ये इंडस्ट्री ग्रोथच्या बाबतीमध्ये एक अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात रोजगार आणि महाराष्ट्रामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आहेत अशा क्वचितच आपल्याला भारताच्या इतर भागामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे महाराष्ट्र हे ऑलवेज अग्रेसर राज्य आहे. पण हा एक कॉम्पोनंट झाला. महाराष्ट्राला दुसरी एक फार मोठी देणगी आहे ज्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल आहे, ज्याचा मराठी माणूस फार मोठ्या स्पेशली जे मराठी युवक आहे ते वापर करू शकतात. ते हे ॲग्रिकल्चर सेक्टर. महाराष्ट्र हे भारताच्या स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये कायम अग्रेसर असणारे राज्य आहे. महाराष्ट्र ज्या वेळेला देशामध्ये ॲग्रिकल्चरचा विषय येतो त्यावेळेला महाराष्ट्राचा प्रामुख्याने विचार केला जातो. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं आकडेवारी तर जे काही भारतामध्ये प्रमुख पिकांचं उत्पादन होते त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा कायम 1 किंवा 2 नंबरला राहिलेलं राज्य आहे. मग ते आपले सिरियल्स असू देत किंवा फळभाज्या असू देत किंवा फुले असू देत किंवा फळे काही असू देत. त्यामुळे महाराष्ट्र अग्रेसर कायमच अग्रेसर आहे ॲग्रिकल्चरमध्ये. तर आत्ता महाराष्ट्र जसं पुढं येत आहे बाकीच्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये तसंच आता महाराष्ट्र ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा पुढे येते. ज्या मोठ्या प्रमाणात ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री ते डेव्हलप होत आहेत. जसं आपल्याकडे एक महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल इकोसिस्टीम आहे, त्या इकोसिस्टीमचा आणि महाराष्ट्राच्या जर पारंपरिक ट्रॅडिशनल नॉलेजचा आणि असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येते की महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात कृषीवर आधारित उद्योगांच्या संधी आहेत. आता बघा, याचं कारण असं आहे की महाराष्ट्र हा जो पूर्ण महाराष्ट्राचा जो बेल्ट आहे, स्पेशली जो कोस्टल बेल्ट आहे, तो अशी अतिविशिष्ट महत्त्व असणाऱ्या वेस्टर्न घाट व पश्चिम घाटाच्या सानिध्यामध्ये येतो. त्यामुळे इथं होणारे जे वेगवेगळे पदार्थ आहेत, इथं होणारे जे वेगवेगळे उत्पादनं आहेत ते उत्पादनं विशेष क्वालिटीचे किंवा विशेष गुणधर्माचे आहेत. याचं कारण असं आहे की इथल्या ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन्स फार स्पेशल आहेत. इथली मातीची क्वालिटी, इथल्या असणाऱ्या वॉटरची क्वालिटी, इथं असणाऱ्या ॲग्रोक्लायमॅटिकची कंडिशन अति विशिष्ट किंवा स्पेशल अशी आहे. त्यामुळे इथे होणारे जे
प्रोडक्शन आहे ते स्पेशल आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्र जगामध्ये इथे होणारे उत्पादन हे एक विशिष्ट क्वालिटीचं आहे असं कोण विकू शकते. आता आपण हे मी सांगितलं की हे बॅकग्राऊंड काय आहे. आता आपण थोडंसं पुढं आपण बघा, आपण कधी ज्यावेळी शेतीचा विचार करतोय त्यावेळी आपल्याला चिखल किंवा माती दिसते किंवा असं बघतो की काहीतरी उगतंय, पण कधीच आपण असा विचार करत नाही की ही एक इंडस्ट्री आहे. ॲग्रिकल्चर इज अन इंडस्ट्री. आपण ॲग्रिकल्चर हा बिझनेस म्हणून विचार करायला पाहिजे. आपण ॲग्रिकल्चर हा इंडस्ट्री म्हणून विचार करायला पाहिजे. असा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्रासमोर फार मोठं हे क्षेत्र आहे. कारण त्याचं रिझन असं आहे, एक तर रिझन सांगितलं मी की भारतामध्ये जे काय प्रोडक्शन होते त्याच्यामध्ये महाराष्ट्र कायम 1 किंवा 2 नंबरचं असणारं राज्य आहे. आपण जर इन्फ्रास्ट्रक्चर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीसाठी असणारे इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी डेव्हलप आहे. महाराष्ट्र ऑलरेडी फार प्रोग्रेस आहे इंडस्ट्रीजमध्ये. त्यामुळे ती एक इकोसिस्टम डेव्हलप आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असणारे इन्फ्रास्ट्रक्चर जसे की पोर्ट, म्हणजे भारतातून होणाऱ्या एकूण शेतीच्या निर्यातीपैकी एक्सपोर्टपैकी कमीत कमी 70 ते 80% एक्सपोर्ट एकट्या JNPTवरून होते. म्हणजे किंवा त्याच्यासाठी लागणारे जे इन्फ्रास्ट्रक्चर जसं की कोल्ड स्टोरेज आहे, पॅक हाऊस आहे, प्रोसेसिंग फॅसिलिटी आहे किंवा रॉ मटेरियल जे आहे, या सगळ्या मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुंबई, नाशिक आणि पुणे या 3-4 शहरामध्येच देशाचं एकूण 80%चं एक्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप आहे. त्यामुळे हे आपल्या लक्षात येते की किती मोठा वाईड स्कोप आहे. मग मराठी मुलांना किंवा मराठी समाजाला काय करावं लागेल पुढे येण्यासाठी या उद्योगामध्ये. मूळचा जो मराठी समाज आहे किंवा मूळचा जो मराठी मुलं किंवा आपला जो भाग आहे तो कायमच ॲग्रिकल्चर डॉमिनेट आहे. महाराष्ट्र जरी इंडस्ट्रियली ॲडव्हान्स स्टेट असलं तरी महाराष्ट्राची प्रिडॉमिनंट जी इकॉनॉमी आहे ती अजूनही शेतीवरतीच अवलंबून आहे, रुरल एरियावरतीच अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला थोडासा जर आपण वेगळा विचार केला, फॉर एक्झाम्पल आता अशी वेळ आली आहे की आपण फक्त उत्पादन करून चालणार नाही, ते प्रोसेस करता येईल, त्याचं प्रोडक्ट डेव्हलपमेंट कसं करता येईल. कारण आपण जर आता म्हणजे 2 प्रकारचे आपण करतोय, एक तर फ्रेश फूडचा विचार करतोय किंवा प्रोसेस फूडचा विचार करतो. आपण जर बाहेरचं जर कन्झम्पशन पॅटर्न बघितलं, म्हणजे आउट ऑफ इंडिया जे युरोपमध्ये गेलो आपण किंवा US मध्ये गेलो तर आपल्याला लक्षात येते की तिथं जास्त खाणारे जे पदार्थ आहेत ते प्रोसेस्ड फूड्स आहेत, फ्रेशपेक्षा प्रोसेस फूड असते. त्यामुळे प्रोडक्ट डेव्हलपमेंट हा जो प्रकार आहे तो प्रचंड मोठा आहे. प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणजे कांद्यापासून पावडर तयार करणे, गुळापासून पावडर तयार करणे, स्वीटकॉर्नपासून वेगवेगळे पदार्थ तयार करणे, असे जे वेगवेगळे पदार्थ आहेत त्याला आपण प्रोडक्ट डेव्हलप म्हणतोय. असं जर आपण करू शकलो आणि हे करणं शक्य आहे तर त्याला वेगळी अशी विशिष्ट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अतिविशिष्ट अशी मागणी आहे. कारण जगाची रचना बदलत आहे, जगाचं असणारं भौगोलिक जो पॉवर हाऊस ते बदलत आहे, जग प्रचंड प्रमाणात फूड कॉन्शियस होत आहे. त्यामुळे संपूर्ण जग भारताकडे फार एका आशेनं बघत आहे. कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणात जगाला लागणारे खाद्यपदार्थ आहेत आणि क्वालिटी खाद्यपदार्थ ते फक्त भारतच देऊ शकतो. त्याचं एक साधं एक्झाम्पल आपण बघू की ह्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये ॲग्रिकल्चर आणि हेल्थ सगळं जरी बंद असलं तरी कंटिन्युअस चालू होतं. फक्त कंटिन्यू चालू होतं तर ग्रोथ होती. म्हणजे आपल्या ह्या मागच्या जूनमध्ये इंडियातला स्पायसेसचा एक्सपोर्ट सडनली 30 ते 40% वाढलेला. त्याचं कारण असं होतं की स्पायसेसमध्ये किंवा वेगवेगळ्या मसाल्यांच्या पदार्थामध्ये असणारे इम्युनिटी वाढवणारे घटक, रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक, ह्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात इंडियन स्पायसेसला एक्सपोर्टची ऑर्डर होत्या. आणि भारतालाच का होत्या त्याचं कारण असं होतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे कुठंच उपलब्ध होतं. म्हणजे जवळजवळ 80% एकूण मसाल्याच्या उत्पादनापैकी 80% उत्पादन येत होते. त्यामुळे हे असं एकंदरीत आहे. म्हणजे जी कुठलीही प्रोडक्ट आपण घेतो महाराष्ट्रामधील असेल किंवा म्हणजे आसपासच्या भागात त्याला मला प्रचंड डिमांड आहे. फक्त आपल्याला त्याचा एक इंडस्ट्री म्हणून विचार करायला पाहिजेत. म्हणजे त्याचं प्रोसेसिंग कसं करता येईल, प्रोडक्ट डेव्हलपमेंट कसं करता येईल. आणि हे करण्यासाठी भारत सरकारच्या असू दे किंवा राज्य सरकारच्या असू दे प्रत्येक स्टेपपासून हँड होल्डिंग आहे. म्हणजे कल्टिवेशनपासून, प्रोसेसिंगपासून, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटपासून, क्वालिटी कंट्रोलपासून, मार्केटिंगपासून, हे सीड्स टू मार्केटिंग हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची हेल्प आहे. त्यामुळे
महाराष्ट्राच्या गावागावातून ह्याच्यावरती आधारित, कृषीवरती आधारित उद्योग उभारण्याची क्षमता आहे आणि आता होत आहे. म्हणजे तुम्ही जर थोडक्यात बघितला, जर काजू हा जो महाराष्ट्रातला एक उद्योग आहे, तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे जे काजूचं ते गावागावात हा उद्योग आहे. अशी प्रचंड डिमांड आहे अशी, आणि महाराष्ट्रातून होणाऱ्या प्रचंड प्रमाणात होणाऱ्या रॉ मटेरियल प्रचंड प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे, महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल इकोसिस्टम डेव्हलप असल्यामुळे, आणि महाराष्ट्रामध्ये हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे पोर्ट्स असतील, एअरपोर्ट्स असतील, लॉजिस्टिक असेल, हे कम्पेअर टू बाकीच्या सिटीजपेक्षा महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रमाणात आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या एक ॲग्रिकल्चर सेक्टरकडे फार आशेने बघत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनी, महाराष्ट्रातले विशेषतः मराठा समाजातल्या मुलांनी पुढे यावे. म्हणजे फक्त पुणे, मुंबई ह्या ठिकाणी फक्त कॉर्पोरेट जॉब न करता, हे जे प्रचंड मोठ्या प्रमाणात नॅचरल रिसोर्सेस महाराष्ट्रामध्ये आहेत, स्पेशली ॲग्रिकल्चर फार्म्समध्ये, ॲग्रिकल्चर रॉ मटेरियल जे आहे त्याच्यावरती आपण प्रोसेस्ड करून किंवा ते प्रोसेस्ड करून कसं आपल्याला डोमेस्टिक मार्केटशी कनेक्ट करता येईल, कसं आपल्या इंटरनॅशनल मार्केटशी कनेक्ट करता येईल, ह्याचा विचार व्हायला पाहिजे. असं जर आपण करू शकलो तर येत्या काही वर्षामध्ये आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्र ॲग्रिकल्चर कल्टिवेशनमध्ये जर पुढंच आहे, प्रोसेसिंगमध्ये पण पुढंच आहे, एक्सपोर्टमध्ये पण पुढंच आहे, पण महाराष्ट्र ही जगाची एक आंतरराष्ट्रीय केंद्र बनेल वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये. तर मराठी मुलांनी, मराठी उद्योजकांनी ह्या सगळ्या असणाऱ्या नैसर्गिक किंवा आपोआप असणाऱ्या संधीचा उपयोग करून ह्या सगळ्याचं इंडस्ट्रीमध्ये कन्वर्ट करावं, या सगळ्याचं बिझनेसमध्ये कन्वर्ट करावं. त्यामुळे आपण आशा करू की आपण मराठी समाजातून वेगवेगळे उद्योजक बाहेर येतील आणि महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा विकास होईल. धन्यवाद. डॉक्टर परशुराम पाटील यांचे मनापासून आभार की त्यांनी शेती आणि शेतीपूरक उद्योग याबद्दल अत्यंत मार्मिक विचार व्यक्त केले आहेत. विश्व मराठी उद्योजकता संमेलन हा दिवस अत्यंत उत्साहात आणि वक्त्यांच्या उत्तमोत्तम विचारमंथनाने सजलेला आहे. आपल्याला नवीन नवीन माहिती मिळत आहे. आपले पुढचे वक्ते माननीय श्री प्रसाद देशपांडे यांनी व्यावसायिकीकरण आणि उद्योजकता विकास प्रयोग शेतकरी डायरीचा याविषयी संबोधन करावे अशी त्यांना विनंती. विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलनानिमित्त मराठी उद्योजकतेच्या विकासासाठी सहाय्य करणाऱ्या संस्था या परिसंवादामध्ये मी प्रसाद नारायणराव देशपांडे, अध्यक्ष शेती परिवार कल्याण संस्था, आटपाडी, जिल्हा सांगली, व्यावसायिकरण आणि उद्योजकता विकास यामध्ये शाश्वत शेतीच्या आधारे फायदेशीर शेती व्यवसायाची वाटचाल या विषयाबद्दल काही विवेचन मी मांडत आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय किंवा शेतीचं अर्थकारण हा फार गुंतागुंतीचा विषय आहे. भारत हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो. शेतीचा इतिहास भारताचा हा जवळजवळ 7,000 वर्षांचा असा मानला जातो. अगदी तो कमीत कमी करायचा म्हटला तर तो 2,500 वर्षांचा आहे. अशा भारतामध्ये, कृषीप्रधान भारतामध्ये आज शेतीची आणि शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती 1954 साली शेती परिवार कल्याण संस्थेचे संस्थापक, शेतीनिष्ठ आणि बकरी पंडित नारायणराव देशपांडे यांनी शेतीला सुरुवात केली. अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणजे दुष्काळी भागातील उत्तम शेती असं त्यांचं वर्णन होतं. आणि ऊस बागायत, कापूस, आंबा, केळी हे विषय करत असताना 1975 साली शेळी बंदिस्त करावी या विषयानं त्यांच्या मनामध्ये उचल खाल्ली. त्याला कारण हे तसंच घडलं. गावाशेजारची बागायती शेती
मग गावातले शेळी पालकांचे छोटे छोटे कळप हे चरण्यासाठी ज्यावेळी जात असत त्यावेळी पिकांमध्ये घुसत असत आणि पिकांची नासाडी करत असत. मग त्यांच्याशी भांडण होई. काही दिवस झाले की त्याच शेळ्या, तीच व्यक्ती, तेच शब्द, तोच प्रकार असं घडत जायचं. आणि मग सहज ही शेळी बांधून का घालत नाही, तुम्ही बंदिस्त का करत नाही, अशा मग शेळी कधी बंदिस्त होत नाही असं म्हणून हे ज्यावेळी उत्तर आलं त्यावेळी एक शेळी 1975 साली 76 साली बंदिस्त केली. तिचा कळप तयार झाला आणि हळूहळू तो कळप वाढत गेला आणि त्याच्यावरती काही निरीक्षणात्मक प्रयोग सुरू झाले आणि त्यातून वनशेती आणि बंदिस्त शेळीपालन हा प्रकल्प सुरू झाला. त्याची दखल अखिल भारतीय शेळी संशोधन केंद्र मथुरा यांनी घेऊन 2008 साली त्यांना बकरी पंडित हा पुरस्कार दिला होता. तत्पूर्वी दुष्काळी भागातील चांगली शेती, उत्तम शेती हे पाहून 1968 साली महाराष्ट्र सरकारने त्यांना शेतीनिष्ठ ही पदवी दिली होती. आणि मग 1976 साली ज्यावेळी हा बंदिस्त शेळीपालनाचा प्रयोग सुरू झाला, काही निरीक्षण हाताशी आली. 1988 सालाच्या सुमारास, 86 ते 88च्या सालाच्या सुमारास 8वी पंचवार्षिक योजना कशी असावी या संदर्भात काही शेतकऱ्यांचं, तज्ज्ञ शेतकऱ्यांचं एकत्रीकरण कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी सरकारनं बोलवलं होतं. त्याचे अध्यक्ष होते देसरडा, प्राध्यापक देसरडा. त्यात नारायणराव देशपांडे यांनी वनशेती आणि बंदिस्त शेळीपालन हा प्रकल्प मांडला. त्याचा गोषवारा असा होता की जी काही मारण आहे दुष्काळी भागातली त्याच्यावरती झाडं आणि गवतं पर्जन्याधारित स्वस्तातला संतुलित पौष्टिक चारा लावण्यासाठी सरकारने मदत करावी, त्याच्यावरती आम्ही शेळीपालन करू, त्या शेळीपालनाची पिल्लं आम्हाला विकायला मिळतील आणि त्याचे लेंडी खत आहे ते इतर बागायती खतानं चांगलं उत्तम सेंद्रिय खत आम्हाला मिळेल, अशा प्रकारचा एक गोषवारा त्यांनी त्या प्रकल्पात मांडला. कृषी महाविद्यालयात शिकत असल्यामुळे मी स्वतः त्या परिसंवादात हजर होतो. आणि मधल्या काळामध्ये राज्याचे एक वनसंरक्षक, डायरेक्टर ऑफ फॉरेस्ट रेड्डी साहेब हे बोलता बोलता त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले की तुम्ही काही यात केलं आहे का तुम्ही कल्पनेचं सांगताय. तर ते म्हणले गेले 10-12 वर्ष मी बंदिस्त शेळीपालन करतो आहे. आणि मग ते म्हणले मी पाहायला येणार आहे. 8-15 दिवसांनी ते प्रत्यक्ष पाहायला आले. त्यांनी दिवसभर ते शेळीपालन पाहिलं आणि ते म्हटले की यात जर तुम्ही यशस्वी झाला तर तुमची शेळी देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल. आणि मग हा प्रकल्प अनिल दांडेकर या पत्रकारांनी सकाळमध्ये तो छापला, उपेक्षित पण धन लाभ देऊ शकणारी शेळी. आणि मग शेळीपालनाकडं एक शाश्वत व्यवसाय म्हणून पाहण्यासाठी शेतकऱ्यांची पाहण्यासाठी रीघ लागू लागली. त्यातून शेती परिवार कल्याण संस्थेचा जन्म झाला. शेतीपूरक व्यवसायाचे संशोधन, प्रशिक्षण, प्रबोधन आणि मार्गदर्शन हे करण्यासाठी, या ध्येयानं उद्देश करण्यासाठी शेती परिवार कल्याण संस्थेचा जन्म झाला. त्याचे 3 प्रमुख मुद्दे आहेत. एक म्हणजे शेतकऱ्यांचा क्षमता विकास, शेतीचा शाश्वत विकास आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास या त्रिसूत्रीवरती शेती परिवार कल्याण संस्था काम करते. मग शेतकऱ्यांचा क्षमता विकास म्हणजे काय, तर त्यांचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, सामाजिक सर्व प्रकारानं उन्नती व्हावी यासाठी प्रशिक्षण देणं. मग त्याचा आधार काय आहे, तर त्याचा आधार आहे दैनंदिन शेतीचा हिशोब. शेतकऱ्यांनी रोज आपल्या दैनंदिन कामाचा, कष्टाचा, वेळेचा, पैशाचा हिशोब ठेवला पाहिजे यासाठी संस्था आग्रह करते. त्यासाठी संस्थेनं ही एक अभिनव प्रकारची दैनंदिनी प्रकाशित करण्याचं ठरवलं आणि 2001 सालापासून ही दैनंदिनी आपण प्रकाशित करतो. तत्पूर्वी शेतीच्या फार्मवरती प्रत्यक्ष ही दैनंदिनी लिहून त्याचं ट्रायल अँड एरर अशा प्रकारचा विषय करून ही जी प्रतिकृती तयार केली आणि शेतकऱ्यांना ती विकसित केली. गेले 20 वर्ष महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये 1000हून अधिक शेतकरी ही दैनंदिनी लिहिण्यामध्ये आता अग्रेसर झालेले आहेत. त्यांनी पुढचं पाऊल टाकलेलं आहे. त्यांचं नियमित एकत्रीकरण होतं, चर्चा परिसंवाद होते आणि शेती फायदेशीर कशी होईल यासाठी ते
इतरही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. अशा प्रकारचं हे आणि संस्थेचं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रातल्या 10,000 शेतकऱ्यांपर्यंत ही दैनंदिनी पोहोचवायची. त्यासाठी एक छोटीशी क्लिपही आपण तयार केलेली आहे, व्हिडिओ क्लिपही आहे. वेबसाईटवरती आपल्याला हे सगळं पाहायला मिळेल. अशा प्रकारची ही अभिनव दैनंदिनी आहे. ह्याच्यामध्ये सुरुवातीला काही माहिती दिलेली आहे, काही रकाने दिलेले आहेत आणि हे एक 5-10 मिनिटांमध्ये शेतकऱ्यांना सहज सोप्या पद्धतीनं हिशोब कसा लिहिता येईल अशा प्रकारचं या दैनंदिनीला यामध्ये आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आपण असं म्हणतो कोणत्याही प्रकारची शेती करा, म्हणजे शेती करा रासायनिक अथवा सेंद्रिय, नैसर्गिक अथवा हायटेक, आधुनिक अथवा पारंपरिक, परंतु शेतीच्या दैनंदिन कामाचा, कष्टाचा, वेळेचा, पैशाचा हिशोब ठेवणे अत्यंत महत्त्वाचे. अशा प्रकारची ही चळवळ चालू आहे. पण मग यातून काय होतं, हे सगळे शेतकरी हिशोब लिहितात आणि मग ते नफा तोटा मांडतात. मग दरवर्षी आपला खर्च कुठे जादा झाला याची तुलनात्मक चर्चा घडवून आणली जाते. उदाहरणार्थ कोल्हापूरमधला ऊस घेणारा शेतकरी किंवा कोल्हापूरमधील केळी घेणारा शेतकरी आणि जळगावमध्ये ऊस घेणारा शेतकरी आणि केळी घेणारा शेतकरी यांच्या उत्पादन खर्चावरती चर्चा घडवून आणली जाते. पीक तेच आहे, दर तोच मिळणार आहे, मग तुमचा खर्च कुठं जास्त होतो, आमचा खर्च कुठं कमी होतो, कसा खर्च आपल्याला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल यासाठी शेतकऱ्यांमध्ये आधी चर्चा घडवून आणली जाते आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मगाशी मी जसं सुरुवातीला सांगितलं की शेतीचा इतिहास खूप मोठा आहे. अगदी वेद कालांपासून शेती, कृषी, पशुपालन हे शब्द आपल्या प्राचीन वाङ्मयात येतात. पण शक्यतो हे शब्द कधी एकटे येत नाहीत. कृषी, गोरक्ष, वाणिज्य असे 3 शब्द मिळून येतात. म्हणजे पशुपालन, गोरक्ष म्हणजे पशुपालन, शेती आणि वाणिज्य म्हणजे व्यापार. या तिन्ही गोष्टींचा एकत्रित विचार केला पाहिजे अशा प्रकारचं चिंतन आपली संस्कृती सांगते. आपण कृषी देवता बलराम याला आपण आराध्य मानतो. त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याच्या एका हातात नांगर आहे, एका हातात मुसळ आहे. नांगर याचा अर्थ प्रॉडक्शनचं प्रतीक आहे, तर मुसळ हे प्रोसेसिंगचं प्रतीक आहे. म्हणजे प्रॉडक्शनची कॉस्ट आणि प्रोसेसिंग करून उत्पादन विकणं असं जणू काही आपली कृषी देवता सांगत असते. आणि त्या कृषी देवतेनं आपल्याला शेतकऱ्यांना प्रॉडक्शन आणि प्रोसेसिंग दोन्ही करून बाजारामध्ये जावा अशा प्रकारचा आपल्याला संदेश दिलेला आहे. आज शेतकऱ्यांना हे छोटे छोटे म्हणजे केवळ ग्रेडिंग केलं तरी देखील आपला उत्पादन मालाचा दर वाढू शकतो. प्रतवारी केली तरी आपल्या मालाचा दर वाढू शकतो आणि आपल्याला 4 पैसे मिळू शकतात. अशा प्रकारची छोटी छोटी प्रशिक्षण संस्था त्याच्यामध्ये देत असते. मग यामध्ये सर्वंकष शेतीचा विचार करण्यासाठी संस्थेनं 6 भाग केलेले आहेत. सर्व शेती आम्ही 6 विभागात शेती परिवार कल्याण संस्थे विभागते की या 6 भागांचा विचार केला तर शेतीच्या शाश्वत विकासाचा आणि शेतकऱ्याला फायदेशीर शेती व्यवसायाच्या वाटचालीचा मार्ग दाखवता येईल. कोणती आहे? भूमी सुपोषण, दुसरा आहे जलसंधारण, तिसरा आहे बीज संवर्धन, चौथा आहे पीक संरक्षण, 5वा आहे श्रम नियोजन आणि 6वा वितरण आणि विपणन. या 6 भागामध्ये शेती परिवार कल्याण संस्था विचार करते. भूमी पहिले 3 जे आहेत हे आहेत निसर्ग निर्मित. भूमी सुपोषण, आपल्या पूर्वजांकडून आपण जमीन घेतली, शेती घेतली. महात्मा गांधी असं म्हणायचे की हे जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे, ही जमीन आहे, हे नदी आहे, हे पाणी आहे, हे बीज आहे, हे आपण पूर्वजांकडून वारसा म्हणून घेतलेलं नाही आहे, ते आपण त्यांच्याकडून कर्ज म्हणून घेतलेलं आहे. किमान व्याज राहिलं आहे असं मुद्दल तरी त्यांना परत दिलं पाहिजे. म्हणजे जी सुपीकता माझ्या वाडवडिलांकडून मला मिळाली ती माझ्या मुलांना, नातवांना किमान तेवढी तर दिली पाहिजे. खरं तर त्यात भरच घालून दिली पाहिजे. तर त्यामुळं अशा पद्धतीनं भूमी सुपोषण, भूमीची सुपीकता ही टिकवून ठेवणं. आज भडीमार रासायनिक खतं, असंतुलित खतं आणि असंतुलित पाणी वापर या पद्धतीनं हजारो हेक्टर आज आपण क्षारपड करत आहोत, जमीन मृत करत आहोत, नापीक करत आहोत आणि पुढची पिढी आपल्याला या बाबतीत क्षमा करणार नाही. ते म्हणतील आमची पिढी ही पूर्वीची पिढी ही चुकीची वागली, मूर्खासारखं वागली, अयोग्य वागली. या बाबतीत संस्था शेतकऱ्यांना मार्गदर्शन. दुसरा आहे जलसंधारण. जमीन आहे, पाणी आहे,
आपल्याकडं पाणी ठरलेलं आहे, 98% पाणी समुद्रात आहे, 1% पाणी बर्फात आहे आणि फक्त 1%च पाणी आपण पिण्यायोग्य वापरायोग्य वापरू शकतो. दरवर्षी गेल्या 200 वर्षाचा इतिहास तपासला तर पावसाचं प्रमाण कमी झालेलं नाही, फक्त त्याचं वितरण असंतुलित झालेलं आहे. मग छोट्या छोट्या गोष्टीतून शेतकऱ्यांना पर ड्रॉप मोर क्रॉप कसं होईल, पडलेल्या पावसाचं वर्षभरासाठी नियोजन कसं करता येईल, याचं आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतो. आणि आज ती काळाची गरज आहे. भरमसाठ बोरवेल्स घेतल्या जात आहेत, 500, 700, 800 फुटापर्यंत बोरवेल जात आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाणी उपसतो आहे. या 700-800 फुटाखालचं जे पाणी आहे त्याचं कार्बन डेटिंग सिस्टीमनं आपण जर वयोमान तपासलं तर ते कमीत कमी 400 ते जास्तीत जास्त 600 वर्षापूर्वी जमिनीत मुरलेलं आहे. 400-600 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ते उपसलं नाही म्हणून आज ते मिळालेलं आहे. आज तेही आपण संपवून टाकलं. आपण आपल्या मुलाबालांसाठी चांगलं शिक्षण देतो, त्यांना चांगली नोकरी देतो, त्यांना चांगलं स्थावर इस्टेट ठेवतो, पण गावामध्ये जर तांब्यावर पाणी आपण त्यांना ठेवू शकलो नाही तर केलेल्या बाकी सगळ्या ऐहिक साधन संपत्तीचा शून्य उपयोग आहे. म्हणून जलसंधारणाचं महत्त्व आपण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना या दैनंदिनीच्या आधाराने प्रशिक्षणाच्या आधारे देत असतो. तिसरी गोष्ट आहे बीज संवर्धन. बीजच नसेल तर पीक कुठून येईल? शेकडो वर्ष आपल्या शेतकऱ्यांनी बीज संवर्धन केलेलं आहे. मगाशी मी सांगितलं बलरामाची ख्याती, बलरामाने गायींच्या व्हरायटी तयार केल्या. आज 16 ज्या प्रॉमिनंट देशातल्या जात आहेत, केलार आहे, गीर आहे, सहीवाल आहे, डांगी आहे, देवणी आहे, ह्या सगळ्या बलरामाने तयार केल्या असं आपल्याला इतिहासामध्ये सापडतं. इतिहासामध्ये असं सापडतं की बलरामाने यमुनेला खेचलं आणि शेतात नेऊन उभं केलं. याचा अर्थ कालव्यानं सिंचन करण्याची शेतीची पद्धत बलरामाने तयार केली, म्हणजे सिंचन व्यवस्थेचा विचार केला. आपल्या देशामध्ये केवळ भाताच्या 2200 जाती होत्या. केवळ भाताच्या. कोथिंबीर साळ म्हणजे भात शिजत टाकला की कोथिंबीरसारखा वास आजूबाजूच्या घरात जायचा. जिरे साळ, भात शिजत टाकला की जिऱ्याचा त्याला जिऱ्याचा वास आजूबाजूच्या घरात जायचा. काळा जिरगा नावाची एक जात शेतकऱ्यांनी जपून ठेवलेली आहे आपल्या देशामध्ये, ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे. ज्यावेळी ही शेतकऱ्यांकडे सापडली त्याचं संवर्धन सुरू केलं. कशासाठी वापरता? तर ते म्हणजे आम्ही बाळंतिणीला हा दूध भात खायला घालतो. का? तर बाळंतपणामध्ये लोह शरीरातून रक्तस्राव होतो, लोहाचं प्रमाण कमी होतं आणि या काळा जिरगामध्ये लोहाचं प्रमाण सर्वात जास्त आहे. दुधामध्ये लोह नाही आणि या काळा जिरगामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे. दोन्ही मिळून एका अर्थानं पूर्ण अन्न पचल असं आम्ही ते खायला देतो. म्हणजे किती ज्ञान सामान्य स्तरापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत हे प्राचीन ज्ञान बीज संवर्धनाचं जे उपलब्ध होतं त्याचं संकलन करण्याचं काम या दैनंदिनीच्या लिखिताच्या आधारे आपण करत असतो. हे 3 निसर्ग निर्मित आहेत. यांचं संवर्धन जपणूक करणं काम आहे. पुढचे 3 जे आहेत हे मानवानं करावे. उदाहरणार्थ पीक संरक्षण. शेतात पीक आलं, कृमी, कीटक, अगदी छोटे बॅक्टेरिया, जीवाणू इथपासून ते रानटी जनावरं, चोरं, चिलटं याच्यापासून पीक संरक्षण केलं पाहिजे. यासाठी रचना उभी करणं हे माणसाचं काम आहे. त्याच्यासाठी नैसर्गिक पद्धतीपासून ते कमीत कमी रासायनिक वापरण्यापर्यंत, ज्याला नो रेसिड्यू इफेक्ट अशा प्रकारचं पीक संरक्षणाच्या पद्धती शेतकऱ्यांना समजावून सांगणं, अशा प्रकारचं काम आपल्याला पुढच्या काळात करावं लागेल. शेती परिवार कल्याण संस्थेने त्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. तिसरी गोष्ट आहे श्रमनियोजन. शेती काय एकट्यानं होत नाही. विहिरीतलं पाणी काढायचं म्हटलं तर ऊर्जा लागते. मग ते तुम्ही बादलीभर पाणी आणून झाडाच्या आळ्यामध्ये घालू शकता, किंवा इलेक्ट्रिक मोटार चालू शकता, किंवा डिझेल इंजिन चालू करू शकाल, किंवा बैल, उंट, घोडा याची मोठ तुम्ही लावू शकता, राटगाडगं लावू शकता. थोडक्यात काय, शेतीला मानवी ऊर्जा, पशु ऊर्जा, यांत्रिकी ऊर्जा, इलेक्ट्रिक ऊर्जा या सगळ्यांचा गरज आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे. अशा बैलांचं संवर्धन करणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे आणि त्याचा सुनियोजित उपयोग करून घेणं हेही आपल्याला महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारच्या ऊर्जेचा विचार करणं, पारंपरिक ऊर्जा, शाश्वत ऊर्जा याचा विचार करण्यासाठी आपण श्रमनियोजन, मग मानवी शक्ती किती लागते, मग फिजिओथेरपीसारखा विषय आहे. क्रिकेट खेळणाऱ्या किंवा फुटबॉल खेळणाऱ्या क्रिकेटरसाठी किंवा फुटबॉल खेळणाऱ्या एखाद्या खेळाडूसाठी
फिजिओथेरपिस्ट मैदानावरती येतात, कसं तू बॉलिंग टाक, कसं म्हणजे तुझ्या मसल्सचा उपयोग होईल चांगला, या सगळ्याचं ते मार्गदर्शन करतात. मग शेतीमध्ये जर पिकांना पाणी पाजायचं आहे, शेतीमध्ये जर समजा फवारा मारायचा आहे, तर कुठल्या अवयवाला जास्त ताण येईल, कुठल्या अवयवावरती जास्त प्रेशर येईल, त्याला कसं व्यायाम दिला पाहिजे, हा सगळा विषय शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे. यासाठी योग दिवसासारख्या कार्यक्रमामध्ये शेतमजुरांपासून शेतकऱ्यांपर्यंत मानवी ऊर्जा, पशु ऊर्जा, इलेक्ट्रिक ऊर्जा या सगळ्यांचं संवर्धन आणि संरक्षण कसं करता येईल यासाठी आपल्याला मार्गदर्शन करावं लागेल. आणि तिसरी गोष्ट आहे वितरण आणि विपणन. शेतीमाल तयार झाला, आजचं तर त्याच्यामध्ये चर्चा चालू आहे त्या कायद्यांमुळं, पण शेतीमध्ये तयार होणारा माल ग्राहकाला चांगल्या योग्य किमतीत मिळणं आणि शेतकऱ्यालाही फायदा होणं यासाठी त्याच्यावरती संशोधन झालं पाहिजे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण झालं पाहिजे, ग्राहकांचं प्रशिक्षण झालं पाहिजे, त्यांची एक शाश्वत लिंकेज झालं पाहिजे, मार्केटिंग लिंकेजचं. अशा प्रकारचा विषय आपण त्याच्यामध्ये मांडतो. शेतीच्या समस्या खूप आहेत. मगाशी मी सांगितलं की वनशेती आणि बंदिस्त कृषी गोरक्ष वाणिज्य आपण सुरुवात केली आहे शेळीपालनापासून, पण गाय आहे, बैल आहे, म्हैस आहेत, रेडे आहेत, उंट आहेत, खेचरा आहेत, या सर्वांचा विचार करण्यासाठी सुरुवातीला आपण वनशेती आणि बंदिस्त शेळीपालन इथून सुरुवात केलेली आहे. की जे कुरण आहेत त्या कुरणावरती पर्जन्य आधारित स्वस्तातला संतुलित पौष्टिक चारा तयार करणं, त्याच्यावरून पुष्ट पशुधन तयार करणं, त्या पशुधनापासून उत्पादन घेऊन सेंद्रिय शाश्वत शेतीचा विचार करणं, असे वनशेती आणि बंदिस्त शेळीपासून पालनापासून सुरू केलेलं कार्य गो संरक्षण आणि पशुधन विकास या पद्धतीने आपण जाणार आहे. शेतीचे प्रश्न जे आहेत ते दुष्काळी शेतकऱ्यांपासून ते बागायतदार सर्वांकडे आहेत. म्हणून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये लिहिलेला एकमेव लेख असा आहे की जो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि काळाच्या कसोटीपुढे त्याच्यावर विचार करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तो म्हणजे स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीज. म्हणजे भारतात होणारे शेतीचे छोटे तुकडे, त्याच्यापासून होणारे तोटे आणि त्याच्यावरचे उपाय, असा 1918 साली लिहिलेला एक लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. 2018 साली त्याला 100 वर्ष पूर्ण झाली, म्हणून संस्थेनं त्याचं मराठी भाषांतर प्राध्यापक श्रीकांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली केलं आणि दृष्टी महामानवाची शेतीच्या विकासासाठी अशा प्रकारचं त्याचं रूपांतर करून आपण ते शेतकऱ्यांना आणि शेती अभ्यासकांना वितरित केलेलं आहे. अशा प्रकारचा सगळा विषय ॲग्रोवनमध्ये अनेक लेखांमधून संस्थेनं मांडला. त्याचं एक पुस्तक आपण शेतीचे अर्थकारण या विषयावरती मांडलेलं आहे, त्याचं एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. अशा छोट्या छोट्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो आहोत. या सर्व शेतीचा विचार केल्यानंतर आपल्याला जे भावी काळामध्ये सुदृढ शेतकरी, छोटे कुटीर उद्योग, ग्रामोद्योग यातून एक स्वावलंबी अभियान पुढच्या काळामध्ये करण्याचा संस्थेचा विचार आहे की शेती, सुदृढ शेती, स्वावलंबी शेती, शाश्वत शेती, प्रक्रिया उद्योगाच्या आधारे ग्रामीण उद्योग आणि नंतर मोठे उद्योग, कुशल मनुष्यबळ हे शेतकऱ्यांच्या क्षमता विकासातून होईल. सेंद्रिय शेती किंवा स्वावलंबी शेतीतून शेतीचा शाश्वत विकास होईल आणि त्याच्या आधारावरती मग राष्ट्राचा सर्वांगीण विकास, मग शेतकऱ्याचं शहरातलं आणि खेड्यातलं राहणीमानामधला अंतर कमी करणं, यासाठी राष्ट्रीय सर्वांगीण विकास, अशा प्रकारचा विकास. मग चांगलं शिक्षण फक्त शहरातच मिळेल का? तर चांगलं शिक्षण ग्रामीण भागातही मिळेल. चांगलं राहणीमान हे फक्त शहरातच मिळेल का? तर चांगलं राहणीमान गावातही मिळेल. चांगलं वैद्यकीय उपलब्धता, सेवा सुविधा फक्त शहरातच मिळेल का? नाही, त्या ग्रामीण भागातही मिळतील. अशा प्रकारच्या सुविधांचं अंतर आपल्याला ग्रामीण भाग आणि शहरी भाग यातमधलं कमी करावं लागेल, जेणेकरून अनावश्यक वाढत जाणारी शहरं आणि त्याचा येणारा अर्थव्यवस्थेवरचा लोड हा आपल्याला कमी करता येईल आणि मग आपले जे संपूर्ण समृद्ध भारताचं, ज्याला परमवैभवम असं जे म्हटलं जातं आहे भारताचं, असं परमवैभवमचं चित्र आपण या माध्यमातून विकसित करू असं मला वाटतं. एकूण संस्थेचा सर्व ध्येय, उद्दिष्ट, कार्यविस्तार हे थोडक्या वेळात जेवढं मला सांगायचा वेळ मिळाला तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला अधिक माहिती संस्थेची वेबसाईट आहे
www.shetiparivar.org या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळेल. लिखित भागही त्याच्यामध्ये आहे, फोटो गॅलरी आहे, मीडिया कव्हरेज आहे, शिवाय 4-5 छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप्स पण आहेत. या सगळ्या आपल्याला पाहायला मिळतील. आपण जरूर अवश्य या वेबसाईटला भेट द्या आणि संस्थेची अधिकाधिक माहिती करून आपल्या सूचना आणि मार्गदर्शन याही आम्हाला कळवा. या परिसंवादामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. माननीय श्री प्रसाद देशपांडे यांना मनपूर्वक धन्यवाद. शाश्वत शेतीच्या आधारे व्यावसायिकता, शेती प्रशिक्षण, पशुधन विकास, गोसंरक्षण, वनशेती, ऊर्जेच्या नैसर्गिक स्रोतांचे वापर, त्याचे नियोजन याविषयी देशपांडे सरांनी आपल्याला माहिती दिली. या माहितीचा नवउद्योजक नक्कीच विचार करतील. सहकार म्हणजे काय? जे नव्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आहे तो आहे सहकार. अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा, उद्धार हवा तर सहकार हवा. दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिखर सक्षम सहकाराचं. आता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र याचे कार्यकारी संचालक माननीय श्री सुरेश लोंढे आपल्यासमोर आपले विचार व्यक्त करतील. मराठी उद्योजकतेसाठी अनेकविध उपक्रम ते राबवत आहेत. माननीय लोंढे साहेब यांनी मराठी युवक युवतींसाठी उद्योजकतेवर आधारित नवनवीन अभ्यासक्रम आणि उपक्रम आखले आहेत. त्यांना अशी नम्र विनंती की त्यांचे आपल्या बहुमूल्य विचारांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावे. विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलनात मी सुरेश लोंढे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक म्हणून आपणासमोर आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे. 1988 पासून महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठी माणसामध्ये उद्योजकता रुजविण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहे. 1988 पासून संस्था स्थापन झाल्यापासून 15 लाखाहून अधिक मराठी युवकांना आत्मविश्वासातून उद्योजकतेचे धडे देण्याचं एक महत्त्वपूर्ण काम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र करीत आहे. या संस्थेचं मुख्यालय औरंगाबाद येथे आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून ही कामकाज करीत असताना मागील 4 महिन्यापासून मी कार्यकारी संचालक या पदाचा कार्यभार घेतलेला आहे. मुख्यतः उद्योग विभागामध्ये मागील 24 वर्षापासून विविध पदावर मी काम करीत असताना विशेषतः महाराष्ट्राची जी उद्योजकतेतली आणि उद्योगामधली जी एक वेगळी आणि मोठी ओळख आहे, महाराष्ट्र हा एक अग्रेसर राज्य समजला जातो, याच्या मागचा सगळ्यात मोठा कुठला सपोर्ट असेल तर मराठी माणसाची उद्योजकतेप्रती असलेली आवड, निकड आणि महाराष्ट्रात असलेलं अतिशय अनुकूल वातावरण आणि एक अतिशय चांगली डायनामिक लीडरशिप, आणि या सगळ्यांना जोडून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांना एकत्रित करून एकत्रित विकास साधण्याची महाराष्ट्राची उच्च परंपरा. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जसं आपण उद्योगामध्ये नंबर 1 राज्य, अग्रेसर राज्य म्हणून आज समजलं जातं, याच्यामध्ये सर्वांचे खूप मोठे यामध्ये योगदान आहेत. पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मनाची जडणघडण, विशेषतः उद्योजकतेची जडणघडण करण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मागील 30 वर्षापासून निरंतरपणे काम करत आहे. अनेक योजना शासनाच्या या नव्या उद्योजकांसाठी असतात आणि ह्या नवा उद्योजक हा काही एका रात्रीत घडत नाही. यासाठी त्याच्या मनाची मशागत करावी लागते, एक वेगळी पर्सनॅलिटी डेव्हलप करावी लागते, एक वेगळं धाडस
अंगीकारावं लागतं आणि वेगवेगळं अद्ययावत ज्ञानसुद्धा सोबत ठेवावं लागतं. या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे एका प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये समावेश करून सर्वसमावेशक अशी प्रशिक्षण महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत राबवण्यात येतं. मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून आपण आत्ता जसं आपण म्हणतो की सर्व जग हे खेडं झाले, अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून उद्योजकतेची ही जी गुढी आहे ही आम्ही सर्व दूर सर्व विश्वशी नेण्याची आमची तयारी आहे. यासाठी जे जे काही बदल करावे लागतात, ज्या काही नव्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात, नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं लागतं आणि विशेषतः आजच्या नवयुवकांना जो सर्जनशील आहे, मुळातच क्रिएटिव्ह आहे, पण त्याला फार वेळ नाही, तर त्याच्या मानसिकतेशी निगडीत असलेले विविध प्रकारचे अतिशय नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आम्ही आखलेले आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर जेव्हा एक जग एका वेगळ्या स्थितीमधून जात आहे, एका अडचणीच्या स्थितीमधून जात आहे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र हे पहिलं असं उद्योजकीय प्रशिक्षण केंद्र आहे की या गोष्टीची अडचण किंवा बाऊ न वापरता ही संधी म्हणून आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम, उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. 2500पेक्षा जास्त मुलांनी या मागील 3 महिन्यामध्ये उद्योजकतेच्या विविध विषयातले प्रशिक्षण घेऊन स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवलेला आहे. स्वतःसाठी ते नव्या युगासाठी, नव्या गोष्टीसाठी तयार होत आहेत. विशेषतः महिलांचा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे. आपण जो म्हणतो की सामाजिकदृष्ट्या मागे राहिलेल्यांसाठी आणखी एक खूप मोठी संधी, थोडक्यात सर्वसमावेशक महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की सर्वांना सोबत घेऊन, की शेवटचा घटक जोपर्यंत विकसित होत नाही, आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही, तोपर्यंत तो विकास मानला जात नाही. आणि या माध्यमातून आमचा तो प्रयत्न आहे. आम्ही ऑनलाईन प्रशिक्षणातून टेक्नॉलॉजीचा वापर करून अगदी गाव पातळीवरचे छोटे छोटे पोटेन्शियल त्या भागातले असतील त्या विषयाच्या निगडीत उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करीत असतानाच आजच्या हायटेक युगामध्ये जे उच्च शिक्षित मुलं आहेत आणि ज्यांना ज्या प्रकारच्या गरजा आहेत की ज्यांचं व्हिजन ग्लोबल आहे, त्याच्याही निगडीत अत्यंत नाविन्यपूर्ण आज आपण इंडस्ट्री 4.0 किंवा अनेक असे विषय आहेत की जे अतिशय उच्च तंत्रज्ञानावर आधारित आहेत, त्यातली देखील उद्योजकतेची संधी आपल्या मराठी मुलांना मिळावी यासाठी MCD अतिशय पद्धतशीरपणे प्लॅन्ड मॅनरनी काम करीत आहे. पूर्ण ब्ल्यूप्रिंट आम्ही पुढच्या 10 वर्षाची बनवलेली आहे. यामध्ये विशेषतः फक्त प्रशिक्षणच नव्हे तर प्रशिक्षण पश्चात त्याची प्रत्येक टप्प्यात प्रत्येक ठिकाणी मेंटॉरिंगची गरज असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं विविध विषयातली तज्ज्ञ मंडळी आहेत. कॉलेजेस, विद्यापीठं 6000च्या वर आपल्याकडे उच्च शिक्षण संस्था आहेत. अतिशय नामांकित तज्ज्ञ लोक आहेत, उद्योजक आहेत. हे सगळ्या इकोसिस्टीमचा थेट फायदा आमच्या छोट्यातल्या छोट्या गावातल्या महिलेला, एका नवउद्योजकाला ज्याचं स्वप्न हे ग्लोबल आहे, त्याला देण्यासाठी एक भक्कम मेंटॉरची फळी आम्ही MCDच्या माध्यमातून तयार करीत आहोत. कारण त्याला त्याच भाषेमध्ये संवाद साधणारा, त्याच भाषेमध्ये त्याच्याशी हितगुज करणारा असा मेंटॉरची गरज असते. आणि या विश्व मराठी संमेलनाच्या प्लॅटफॉर्मवरून मला आपल्या जगभरातल्या पसरलेल्या सर्व मराठी जनांना अपील करायचं आहे की आपलं जे कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान असू देत, मराठी माणसाची पताका जगभर नेण्यासाठी आपण आमच्यासाठी खूप मौल्यवान आहात. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र या सर्व रिसोर्स पर्सनचं एम्पॅनलमेंट करू इच्छितं. आपण ज्या विषयातले एक्सपर्ट आहात आपण जरूर आपण कनेक्ट राहूयात आणि महाराष्ट्र एक आणखी मोठा महाराष्ट्र, आणखी बलाढ्य आणि सक्षम, आणखी सर्वसमावेशक असा महाराष्ट्र घडवण्याची आमची महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून धडपड आहे. या सगळ्याबरोबरच अनेक नवे उपक्रम आम्ही महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत सुरू केलेले आहेत. याच्यामध्ये मुख्यतः प्रत्येक जिल्हा स्तरावर त्या जिल्ह्यातले जे काही तज्ज्ञ प्राध्यापक असतील, इंजिनियर्स असतील, प्रोफेशनल्स असतील,
या सगळ्यांचा समूह एक जिल्हा सल्लागार समिती आम्ही फॉर्म केलेली आहे. ही कायम ओपन एंडेड आहे. आपण आपल्या जिल्ह्याचा काही विकास करू इच्छित असाल तर आपण जरूर त्या जिल्हा सल्लागार समितीमध्ये सामील व्हावं. आम्ही ओपन हार्टली आम्ही आपणाला विनंती करत आहोत की आपला कुठला तरी जिल्हा महाराष्ट्राचा असणार आहे. आपल्या जिल्ह्याचं नक्कीच आपल्या मातृभूमीचं आपल्या जन्मठिकाणचं आपल्याला एक वेगळं कुतूहल असतं आणि तो कसं मोठं होईल हे प्रत्येकजण आपण स्वप्न पाहत असतो. महाराष्ट्र उद्योजकता केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा सल्लागार समिती आम्ही फॉर्म केलेली आहे आणि या माध्यमातून मी आपणाला विनंती करत आहे की आपण आपल्या ज्या जिल्ह्यात नुसता जिल्हा हा विचार नाही पण सुरुवातीला आपण जे नेटिव्ह असाल जरूर जिल्ह्याचे सभासद आपण जिल्हा समितीचे असाल. त्याचबरोबर महाराष्ट्र तर आपलाच आहे. त्या महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या चौफेर प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या उद्योजिक घोडदौड आणखी मोठी होण्यासाठी ज्या काही संकल्पना असतील जे काही आपल्याकडे रिसोर्सेस असतील त्या आम्ही डेफिनेटली कनेक्टेड करू इच्छितो आपल्या माध्यमातून. आणि मला वाटतं की महाराष्ट्र यातून आणखी प्रगल्भपणे आणखी मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जाईल. आम्ही महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामध्ये फक्त महाराष्ट्र हाच विचार ठेवलेला नाही. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून इंटरस्टेट कोलॅबरेशन हा एक नवी संकल्पना आम्ही आता पुढे आणलेली आहे की सगळा देश जर आपला असेल तर आपण खऱ्या अर्थानं एक ताकद म्हणून जगामध्ये उभे राहू शकतो. जे काही आमच्याकडे बेस्ट आहे महाराष्ट्रामध्ये जे बेस्ट आहे ते आम्ही इतर राज्यांना नक्की कोलॅबरेट करू इच्छितो आणि इतर राज्यातल्या ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत ते महाराष्ट्राच्या जनतेला मिळेल. त्यामुळं आपण आपलेच राज्य आहेत आपलाच देश आहे याचं एक ओपन आदान प्रदान सुद्धा या प्लॅटफॉर्मवरून शक्य होईल. आणि मग जेव्हा एक संध भारत म्हणून आपण जाऊ तेव्हा इंटर कंट्री कोलॅबरेशन अनेक देशाचं प्रत्येक देशाचं कोलॅबरेशन और एक्सचेंज प्रोग्राम दॅट इज ऑल्सो पॉसिबल. सो मला या क्षणी आपल्या सर्वांना अपील करायचं आहे की एक खूप चांगलं आणि डायनॅमिक प्लॅटफॉर्म या माध्यमातून व्हावं. महाराष्ट्र शासनाच्या वतीनंच नव्हे महाराष्ट्र उद्योजकता विकास संस्थेच्या वतीनं नव्हे तर माझ्या वैयक्तिक स्वरूपातून मी आपल्याला अपील करत आहे की अतिशय चांगला उपक्रम आहे. या उपक्रमाला जे काही आपल्या सूचना असतील जरूर आमच्याकडे द्याव्यात. आणि याच्या अनेक उपक्रम जसं आम्ही एक मराठी उद्योजकता मासिक आम्ही चालवतो. दर महिन्याला मराठी भाषेला वाहिलेलं आणि उद्योजकतेला वाहिलेलं एक अतिशय चांगलं मासिक आम्ही करतो. ई मासिक आम्ही आता डेव्हलप केलेलं आहे. तेही आपण त्याचा मेंबर होऊ शकता आणि त्या माध्यमातून आपण आपल्या महाराष्ट्राशी कनेक्ट राहू शकता. त्यात आपले आर्टिकल लिहू शकता. हे सुद्धा सगळ्यांसाठी अगदी खुलेपणानं ओपन आहे. याचबरोबर जसं आपण म्हटलं की महाराष्ट्र हा आणखी वेगळ्या पद्धतीनं कसा होऊ शकतो यासाठी आम्ही नवतंत्रज्ञानावर आधारित जे काही आज इंडस्ट्री 4.0 किंवा नव्या टेक्नॉलॉजीच्या आधारित विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवित आहोत. जवळपास राज्यातले 2000 पेक्षा जास्त कॉलेजेसला आम्ही कनेक्ट केलेले आहे आणि त्या माध्यमातून त्या कॉलेजच्या नवयुवकांपर्यंत थेट उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबवून आम्ही काही विद्यापीठांशीही करार करत आहोत. काही कॉलेजेसची MOU करत आहोत. त्यांच्या ठिकाणी ज्या मुलांच्या अनोख्या कल्पना आहेत स्टार्टअप आयडिया आहेत नवसंकल्पना आहेत त्याला बळ मिळण्यासाठी त्यांना कंप्लीट हँड होल्डिंग करण्यासाठी त्यांना मेंटॉरिंग सपोर्ट मिळण्यासाठी हे सर्व एकाच ठिकाणी आणि नुसतं हेच नाही फक्त माहिती आणि मार्गदर्शन आणि सल्ला नव्हे तर पुढे त्याचे उद्योग व्यवसाय प्रत्यक्षात चालण्यासाठी पुढील 2 वर्ष हा कंप्लीट हँड होल्डिंग असणारा एक एकात्मिक कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे. यामध्ये सुद्धा आपले जगभरातले महाराष्ट्र मित्र जे आहेत ते आम्हाला खूप मदत करू शकतील. मुलांचं व्हिजन हे ग्लोबल होणं गरजेचं आहे. जेव्हा हे खऱ्या अर्थानं एकमेकांशी संवाद साधतील त्यावेळेला महाराष्ट्र ही एक आणखी वेगळा महाराष्ट्र आपल्यासमोर दिसेल. मला वाटतं विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि महाराष्ट्र शासन आणि उद्योग विभाग जे काही करणं शक्य आहे ते आम्ही नक्की करू. या ठिकाणी संयोजकांनी विशेषतः विश्व मराठी परिषदेचे संस्थापक सदस्य अनिल कुलकर्णीजी आणि पदाधिकारी या सगळ्यांचं खरोखरच मी मनापासून कौतुक करतो. त्यांना धन्यवाद देतो. अतिशय चांगला उपक्रम आहे आणि यामध्ये आमचा पाठिंबा अगदी 101% आहे. धन्यवाद. नव उद्योजकांना विशेषतः आजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल
आणि अधिकाधिक उद्योजक तयार होण्यासाठी विद्यार्थी दशेतच उद्योग व्यवसायाचे बीज रुजवण्याचे कार्य प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शासकीय प्रशासकीय मार्गाने माननीय श्री लोंढे साहेब यांनी केले आहे आणि आपल्यासमोर त्यांचे विचार मांडले त्याबद्दल त्यांना अनेक धन्यवाद. पुढील परिसंवादामध्ये सहभागी झाले आहेत माननीय श्री संदीप पाध्ये सर. मराठी माणसाचे आरोग्य हा केंद्रबिंदू ठेवून पोर्टेबल डिव्हायसेस, कमी खर्चातील ECG चाचण्यांसाठीचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आपल्या बांधवांसाठी श्री पाध्ये आणि त्यांचे सहकारी कार्यरत आहेत. माननीय श्री संदीप पाध्ये यांना आता विनंती की त्यांनी आपल्या पुढच्या परिसंवादात आपले विचार मांडावेत. नमस्कार, मी संदीप पाध्ये. उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी या विषयावर विचार करताना प्रकर्षाने एक नाव पुढे येतं, ते म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं. महाराष्ट्राचे ते भूषण आहेतच, परंतु भारताचे पद्मभूषण असलेले डॉक्टर माशेलकर यांचे विचार ऐकले की कुठल्याही संस्थेने सामाजिक बांधिलकी कशी जपावी याबद्दल त्यांनी केलेलं विवेचन हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर आजचे हे विचार मी त्यांच्याच प्रेरणेने इथे व्यक्त करत आहे. आपण बघितलं की कोविडने जगामध्ये बरंच थैमान मांडलं आहे आणि ते थैमान मांडायच्या आधी देशातली म्हणा किंवा जगातली गरिबी ही निदान 1 ते 1.5% कमी होत चालली होती. भारतसुद्धा प्रगतीपथावर वाटचाल करत होता. परंतु या कोविडने फार मोठा हाहाकार माजवला आहे. आपण बघतो की साधारणतः कोविडमुळे जी गरिबी त्याच्या आधी कमी होत होती ती आता साधारणतः 60% वाढलेली आहे. म्हणजे याचा अर्थ जगावर प्रचंड मोठं आव्हान आहे ही गरिबी नष्ट करण्याचं. आणि जी काही प्रयत्न सुरू आहेत जगामध्ये आणि सुरू होते त्या सगळ्या मूळ उद्दिष्टांच्या पेक्षा आता ते सगळी देश मागे पडत चाललेली आहेत. आणि असे असताना परत एकदा जर का ह्या ग्रोथ ट्रॅकवर यायचं असेल तर आपल्याला एक काहीतरी वेगळा विचार करणं आवश्यक आहे. तो खूप असा वेगळा विचार नसून आपल्या देशाच्या मुळातच आहे असं मला वाटतं. आपण जर परत एकदा डॉक्टर माशेलकर यांनी एक इन्क्लुझिव्ह इनोव्हेशनसाठी एक सुंदरसा मंत्र दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की MLM म्हणतात ते, म्हणजे गेट मोर फ्रॉम लेस फॉर मोर. याचा अर्थ तुम्ही जास्तीत जास्त हाय क्वालिटीची उत्पादनंसुद्धा अगदी कमीत कमी रिसोर्सेस वापरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल या मंत्रानुसार आपण काम केलं पाहिजे. आणि मला वाटतं ती एक काळाची गरज आहे. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण ते देतात नेहमीच आणि मलाही असं वाटतं की ते खूप उपयुक्त आणि संयुक्तिक आहे. ते म्हणजे आपण जगाला गांधी दिले, गांधीवाद दिला आहे. 20व्या शतकात गांधी भारताने देशांना जगांना दिले, परंतु 21व्या शतकात मला वाटतं गांधीयन इंजिनिअरिंग हे जगालाच एक मोठा आदर्श म्हणून पुढे येईल असं मला वाटतं. गांधीयन म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे फार काही नसून ते इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन या सदरात मोडतं. म्हणजे अतिशय कमी खर्चामध्ये, कमी याच्यामध्ये आपण कसली संशोधनं करू शकतो आणि ती संशोधनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल हा तो सगळा गांधी इंजिनिअरिंगचा फिलॉसॉफीचा भाग आहे. आणि मला वाटतं की याच्यामध्ये नुसता भारतच नव्हे तर जगभरातली लोक कामं करत आहेत. आफ्रिकेमध्ये काही प्रोजेक्ट सुरू आहेत, अमेरिकेतसुद्धा काही प्रोजेक्ट सुरू आहेत आणि हे मला वाटतं की खूप आवश्यक आहे आणि सगळ्यांनी ते आत्मसात करावं. नवीन पिढीने ते आत्मसात करावं म्हणजे जी नवीन पिढी संशोधनामध्ये किंवा नवीन व्यवसायामध्ये जाईल त्यांना याचा फार फायदा होणार आहे. सगळ्याच गोष्टी आपण अगदी महागड्या असतील तरच क्वालिटी चांगली असते असं नसतं आणि याची बरेच उदाहरणं आहेत आणि त्या उदाहरणांकडे आपण नंतर वळणारच आहोत. पण आता ऐरणीवर आलेला, कोविडमुळे जो ऐरणीवर आलेला तो प्रश्न आपण बघितला असेल, सगळ्यांच्या लक्षात आला असेल, ती म्हणजे डिजिटल इनइक्वॅलिटी.
म्हणजे आज आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये लोकांपर्यंत स्मार्टफोन्स सगळ्यांकडेच पोहोचलेले नाही आहेत, इंटरनेट सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. त्यामुळे गरीब मुलं शिक्षणापासून वंचित राहिली. गेली 8 ते 10 महिने खूप स्ट्रगल होता. खूप त्या लोकांना वाटायचं की आपण शिकावं, परंतु त्यांची परिस्थिती नसायची. त्याच्यामुळे काही दुःखद बातम्या पण समोर आल्यात. काही मुलांनी आत्महत्या पण केल्या. अशा या निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मुलांना पुन्हा एकदा उभारी देणं हे फार मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. आणि त्यासाठीच सामाजिक बांधिलकी असलेल्या वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या असोत किंवा चांगल्या कॉलेजेसमधून इंजिनियर झालेले असोत की उद्योजक असोत, या सगळ्यांना एक मास सोल्युशन्स काढणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठीच खूप प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आणि ही नुसतीच आपल्या बांधवांचीच नसून सरकारची पण एक जबाबदारी आहे असं मला वाटतं. पब्लिक पॉलिसीज त्या दृष्टीने करणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी भरपूर प्रयत्न प्रायव्हेट आणि पब्लिक यांनी संयुक्त विद्यमाने करावेत. आणि नंतरच हा प्रश्न सुटू शकेल आणि आपण देशाला परत एकदा मी म्हणेन की प्रगतीपथावर नेता येईल असं मला वाटतं. आता जर का आपण अशी काही उदाहरणं बघितली की असं काही हे अगदीच अशक्य नाही आहे. खूप सारी उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये आपण बघितलं आहे की हे इनोव्हेशन खरंच अगदी स्वस्तात होऊ शकतं आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतं. तुमच्याकडे बरीच उदाहरणं असतील, पण त्यातली काही मला नमूद करावीशी वाटतात जी भारतामधली विशिष्ट आहे. त्यानंतर मी काही परदेशातली पण उदाहरणं देईन. पण सगळ्यात महत्त्वाचं, भारतामध्ये सुद्धा आपण एक त्रिनेत्र नावाची एक कंपनी आहे. तिने पोर्टेबल डिव्हायसेस बनवलेत ऑप्टिकल थेरपीसाठी. म्हणजे आपल्या डोळ्यांचे जे प्रश्न आहेत त्यासाठी मोठ्या मोठ्या मशीन्स असतात रेटिना थेरपीसाठी, आणि ते शक्य नसतं खेडेगावात वगैरे पोहोचवणं. आणि मग त्यामुळे तिथल्या लोकांना ते उपचार मिळत नाहीत. तर असे त्यांनी डिव्हायसेस काढलेत की जे आत्तापर्यंतच्या हेल्थकेअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ती इन्व्हेन्शन आहे. त्यांनी लोकांपर्यंत तुम्ही डोळ्यात तपासणी ही अतिशय फास्ट झालेली आहे, ग्रामीण भागापर्यंत फास्ट पोहोचलेली आहे. दुसरं आपण बघितलं तर ECG. आज सगळीकडे हार्टचा मोठा प्रश्न आहे आणि हार्टचे पेशंट्स खूप वाढत आहेत. भारतामध्ये त्याचं प्रमाण खूपच जास्त आहे. तर अशा लोकांपर्यंत आणि खेड्यामध्ये विशेषतः जे अतिशय महागडे ECG आहे ते करायसाठी त्यांना महागडं असं म्हणता येणार नाही. साधारणतः एक शहरांमध्ये त्याची किंमत फार वाटत नाही, परंतु ग्रामीण लोकांना त्यांना ते शहरात यावं लागतं, तालुक्याच्या जागेवर यावं लागतं, तिथून ECG काढावा लागतो. अशा त्यांच्यासाठी असलेली खर्चिक बाग या दृष्टीने सुद्धा एक पोर्टेबल ECG संकल्प नावाच्या एका कंपनीने काढलेला आहे. तर ते एक उदाहरण झालं. केवळ 5 रुपयात ECG, म्हणजे एवढी एकदम अतिशय चांगली योजना त्यांनी मांडलेली आहे. मला असं वाटतं की अशाच बऱ्याच आहेत योजना ज्या तुम्हाला प्रत्येकजण वेगवेगळं करतं. हनीबी नावाचं एक नेटवर्क आहे, ते फार या प्रकर्षाने या विषयावर त्यांनी काम केलेलं आहे, लोकांना प्रोत्साहन दिलेले आहेत आणि ज्यांनाही असं इनोव्हेशन करायचं आहे त्या लोकांसाठी ते खंबीरपणे मागे उभे राहतात. आणि मला वाटतं की हे फार आता आपण जेव्हा पुढे जाऊ पुढच्या दशकात, तेव्हा ते खूप महत्त्वाचं आहे की स्वस्तात आणि लोकांपर्यंत म्हणजे मासेसपर्यंत पोहोचण्याच्या काय काय गोष्टी आपण करू शकतो. आपण असंही बघतो की बऱ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये CSR असतो. CSRच्याद्वारे लोक, म्हणजे ज्याला आपण कम्युनिटी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं त्यांचं एक खातं असतं, त्या खात्याद्वारे विविध प्रयोग आणि प्रोजेक्ट्स ते लोक करत असतात. तेव्हा आपण बघतो की ही ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या मोठ्या कंपन्यांचं मूळ उद्दिष्ट वेगळं असतं, पण त्याच्यासोबत म्हणून काहीतरी समाजाला देणं, आणि ते एक आजकाल सरकारने मॅन्डेटरी केल्यामुळे बऱ्याच गोष्टी ते करतात. पण तुम्ही जर का नवीन पिढी आणि नवीन आव्हानं बघितलीत तर ते एवढं कदाचित पूरक होणार नाही. सोशल कॉमर्स विल बिकम पार्ट ऑफ द थीम. आज सगळ्यांना एथिकल बाईंग, एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल प्रॉडक्ट्स याच्यावर एक विशेष नवीन पिढीमध्ये आकर्षण आहे. आणि काही त्यांच्या टेक्नॉलॉजीज महागड्या आहेत सस्टेनेबिलिटीच्या, तर तिथे संशोधन करणं गरजेचं आहे, जेणेकरून पोल्युशन आणि अशा गोष्टी कमी होऊन
पण मात्र प्रोडक्ट्स लोकांपर्यंत नीट पोहोचतील. सोलर एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, अशा बऱ्याच अशा एनर्जीजसुद्धा आता या पुढच्या दशकात पुढे येतील. इनफॅक्ट बऱ्याच देशांनी इलेक्ट्रिक कार ह्या 2030पर्यंत जर बऱ्यापैकी मॅन्डेटरी करायचं पण ठरवलं आहे किंवा पेट्रोलच्या कार्स कमी करायचं ठरवलं आहे, तर हे एक फार मोठं आव्हान आहे. आणि त्याच्यामध्ये हे टेक्नॉलॉजीमध्ये परत एकदा सामाजिक बांधिलकी या विषयावर मी म्हणेन की ती एक प्रत्येकाला आता कंपल्सरी होणार आहे. आता आपण अजून एक बघूया की ही जी टेक्नॉलॉजी आहे, आता स्मार्टफोननी तर तुम्हाला लक्षात आलं असेल की कितीतरी लोकांपर्यंत स्मार्टफोनमुळे ॲक्सेसिबिलिटी वाढलेली आहे. कुठली तरी खेड्यातली किंवा शेतकरी असो, तो त्याच्या फोनवर हवामान खात्याचा अंदाज बघू शकतो आणि त्याप्रमाणे आपलं पीक ठरवू शकतो. पण त्याचबरोबर एखादी श्रीमंत बाई आपल्या किंवा पुरुष आपले विमानाचं वेळ बघू शकतो. सो असं एकाच टेक्नॉलॉजीने आपण बघतोय की 2 माणसांच्या आयुष्यात, वेगवेगळ्या स्ट्रॅटाच्या माणसांच्या आयुष्यात फरक पडलेला आहे. आणि हा फरक केवळ टेक्नॉलॉजीमुळे झालेला आहे. आणि हे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन मात्र अफोर्डेबल कसं होत राहील ह्याच्यासाठीच प्रयत्न करत राहावे लागणार आहेत. आणि वेगवेगळे ॲप्स असोत की डिव्हायसेस असोत, याचा आता ड्रोनद्वारे जी टेक्नॉलॉजी आली आहे तिचा पण बराच उपयोग लोक करतात. असे हे जे वेगवेगळे आपण म्हणू की प्रयोग सुरू आहेत जगामध्ये, त्याने नक्कीच जग परत जवळ येईल आणि या टेक्नॉलॉजीमुळे ते अफोर्डेबल पण होईल. शिक्षणाच्या दृष्टीने बघाल तर आज ऑनलाईन एज्युकेशन सगळ्यांसाठी मॅन्डेटरी झालं आहे जवळपास. त्या शिक्षणाची त्यामुळे किमती खूप कमी होतील. मोठ्या मोठ्या तुम्ही युनिव्हर्सिटीज बघाल, MIT असो, हार्वर्ड असो अमेरिकेतल्या, त्यासुद्धा आता अफोर्डेबल एज्युकेशन करतायत, फ्री कोर्सेस करतायत, युडेमीसारखे प्लॅटफॉर्म आलेले आहेत. तर ह्याने तुम्ही बघाल तर शिक्षण क्षेत्रातसुद्धा एक क्रांती झालेली आहे. आणि मी तर असं म्हणेन की त्याद्वारे एक वेगळंच जग आणि विश्व निर्माण होईल पुढच्या 10 दशकात की जे आपण आत्ता कदाचित कल्पना पण करू शकत नाही आहे. त्याचे आव्हानं पण आहेत, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे असं जरी फायदा झाला, इनफॅक्ट रिमोट सर्जरीसुद्धा करता येणार आहे. म्हणजे खूप सारं संशोधन असं आहे की जे फायद्याचंच जास्त आहे. त्याला थोडीशी झालर आहे की काही आत्ता नेहमी जे लोक जॉब करतात ते कदाचित राहणार नाहीत. जसं म्हणतात की साधारण 30 ते 40% आत्ता जी जॉब्स आहेत ती नष्ट होतील, परंतु त्याचबरोबर नवीन जॉब्स नक्की निर्माण होतील. ड्रोन जर आपण बघितलं तर ड्रोन चालवणे हा सुद्धा एक चांगला व्यवसाय लोक बघत आहेत. तर अशी ही जी व्यवसाय निर्माण होतील ते ग्रामीण भागातसुद्धा पॉप्युलर होतील, कारण शेवटी ड्रोनचा फायदा हा आजकाल शेतकऱ्याच्या भल्यासाठी पण खूप लोक नवीन कंपन्या काढून त्याच्यातून तो डेटा वापरून वेदरचा, इतर अनेक सेन्सर्सचा डेटा वापरून शेतकऱ्यांना चांगला ॲडवाईस देणे, ॲनालिटिकल ॲडवाईस देणे, ही सुद्धा एक छान कल्पना जगामध्ये रुजू पाहते. तर अशा पद्धतीने खूप सारं काम आहे जे होणार आहे. पण याचबरोबर ते मी असं म्हणेन की उद्योजकता ही आता पूर्वीसारखं आपल्या मेन उद्योजक जे मेन उद्योग करतात तो उद्योग आणि त्याच्या बाजूला म्हणून काहीतरी सोशल वर्क करतात, ह्यापेक्षा सोशल सामाजिक बांधिलकी ही विल बी ॲट द कोअर हार्ट ऑफ देअर बिझनेस, ही एक म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे सोशल कॉमर्स हा एक मोठा मी म्हणेन की न्यू टर्म उदयास येणार आहे. ई कॉमर्स आणि वेगळ्या टर्म्स आपण बघितल्यात, पण सोशल कॉमर्स पुढच्या दशकात खूपच पुढे जाईल आणि मला वाटतं की त्यांनी शेवटी आपल्या मॅनकाइंडचा फायदाच होणार आहे. तर आपला भारत देश खूप त्याबद्दल प्रगत आहे. आपल्याकडे चांगलं संशोधन होतं, आपल्याकडे चांगले इंजिनियर्स आणि सायंटिस्ट पण तयार होतात. तर निश्चितच आपला भारत त्याच्यात अग्रगण्य राहील, यात काही शंका नाही. धन्यवाद. माननीय श्री संदीप पाध्ये यांना धन्यवाद देते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि आजच्या परिसंवादाच्या द्वारे सगळ्यांशी संवाद साधला. त्यांच्या संस्थेचे औद्योगिक क्षेत्रात मराठी माणूस म्हणून अधिक समर्पकपणे कार्यशील राहण्यासाठीचे प्रयत्न फारच उत्तम आहेत. त्यांच्या पुढच्या कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.
आज उद्योजकता संमेलनाचा दिवस अतिशय उत्कृष्ट वक्त्यांच्या बहुमूल्य विचारांनी आणि मार्गदर्शनाने संपन्न होत आहे. परिसंवादातील मान्यवर वक्त्यांचे मनःपूर्वक आभार आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना अनेक शुभेच्छा. उद्योग व्यवसायाचे महत्त्व, त्याबद्दलचा मराठी माणसाचा दृष्टिकोन, व्यावसायिक मानसिकता असे विविध विचार आज विविध तज्ज्ञांकडून, वक्त्यांकडून, मार्गदर्शनातून अनुभवायला मिळाले. आणि आज या विश्व मराठी उद्योजकता संमेलनामध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल आपले मनापासून आभार आणि पुढच्या वाटचालीबद्दल अनेक शुभेच्छा.